إنما المؤمنون الذين آمنوا بالله ورسوله وإذا كانوا معه على أمر جامع لم يذهبوا حتى يستأذنوه إن الذين يستأذنونك أولئك الذين يؤمنون بالله ورسوله فإذا استأذنوك لبعض شأنهم فأذن لمن شئت منهم واستغفر لهم الله إن الله غفور رحيم لا تجعلوا دعاء الرسول بينكم كدعاء بعضكم بعضا قد يعلم الله الذين يتسللون منكم لواذا فليحذر الذين يخالفون عن أمره أن تصيبهم فتنة أو يصيبهم عذاب أليم ألا إن لله ما في السماوات والأرض قد يعلم ما أنتم عليه ويوم يرجعون إليه فينبئهم بما عملوا والله بكل شيء عليم. ज्या लोकांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान आणलं, कबूल केलं, तेच खरे मोमीन ईमानधारक आहेत, ज्यांची ही शान आहे की पैगंबरांसह जेव्हा देखील एखाद्या आदेशाचं पालन करण्याकरता त्यांना जमा केलं जाईल तेव्हा ते बैठकीतून उठून जाणार नाहीत जोपर्यंत अल्लाहच्या पैगंबरांकडून परवानगी घेत नाहीत. निस्संदेह जे लोक परवानगी घेऊन जातील तर असे लोक अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर ईमान राखण्यात सच्चे आहेत. तर जेव्हा हे लोक आपल्या कामासाठी तुमच्याजवळ परवानगी मागतील तर तुम्ही त्यांच्यापैकी ज्याला इच्छा होईल जाण्याची परवानगी द्या आणि त्यांच्याकरता अल्लाह समोर माफीची दुआ करा. निश्चितच अल्लाह माफ करणारा मोठा मेहरबान आहे. अल्लाहच्या पैगंबराला आवाज देणं असं समजू नका जसं आपापसात एकमेकांना हाका मारून बोलावता. अल्लाहला चांगल्या प्रकारे माहीत आहे की तुमच्यापैकी मजलिसमधून कोण कोण चुपचाप निसटतो. जे लोक देखील अल्लाहच्या पैगंबरांच्या आदेशाचा भंग करतात त्यांनी सावध राहिलं पाहिजे की त्यांच्यावर कोणत्याही वेळी फितना, कसोटी किंवा संकट कोसळून पडण्याचं भय आहे अथवा कोणताही दुःखदायक अजाब त्यांच्यावर येऊ शकतो. सावध व्हा की आकाशांमध्ये आणि जमिनीवर जे काही आहे सर्वच्या सर्व एकट्या अल्लाहच्या मिल्कियतमध्ये आहे. निश्चितपणे तो जाणतो की आता यावेळी तुम्ही कोणत्या स्थितीत आहात आणि ज्या दिवशी अल्लाहच्याकडे हे सर्व परतवले जातील तेव्हा अल्लाह त्यांच्या एक एक कर्माची खबर त्यांना देईल आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीविषयी खूप चांगलं ज्ञान राखतो.